नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MCA CET यामधल्या मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक या विषयाच्या परीक्षेत नेहमी विचारले जाणाऱ्या टॉपिक्सवर आज आपण टॉपिक्सचे जे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र MCA CET 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. आणि त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्यू सुद्धा आहे. आपली नवीन बॅच येत्या 16 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे आणि त्याची फीज आहे 4,000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, I buy oranges at 4 for rupees 7 and equal number 3 for rupees 5. If I sell the whole lot of rupees 2 for rupees 4.10, then what will be my gain, percent or loss? मी 7 रुपयांना 4 भावांनी संत्री खरेदी करतो आणि 3 रुपयांना 5 भावांनी त्याच संख्येने संत्री खरेदी करतो. जर मी संपूर्ण संत्री 2 रुपयांना 4.10 रुपयाला विकली तर माझा नफा किंवा तोटा किती, ते आपल्याला विचारलेलं आहे. तर एकंदरीत अशा प्रश्न आल्यावर कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहूया. आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावं लागेल कॉस्ट प्राइस इच ऑरेंजची आणि ₹7/4. ठीक आहे, 7/4 म्हणजे ऑरेंजेस किती आहे, 4 आहे, रुपीज आहे 7. सेकंड आहे 5/3. ओके, आपला आता कॉमन नंबर जो आहे ऑरेंजेसचा तो आपल्याला हे करायचा म्हणजे LCM काढायचा आहे. 7/4 यांचा LCM म्हणजे किती, 12. ठीक आहे, 12 गुणीला 7/4 आणि हे 12 गुणीला 5/3 किती असणार आहे, 21 रुपीज आणि हे होणार आहे 20 रुपीज. ठीक आहे, नंतर 12 अधिक 12 24 होईल आहे आणि ऑरेंजेस 21 प्लस 20 म्हणजे ₹41. ठीक आहे, इथपर्यंत आपण पोहोचलो. आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे 24 ऑरेंजेसची. ते किती आहे, 4.10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 ऑरेंज आहे 4.10 रुपयाला म्हणजेच 2.05 रुपीज एक. ठीक आहे, नंतर 24 ऑरेंजेस आपल्याला बघायचे आहे. ऑरेंजेस 24 गुणीला 2.05 म्हणजे हा प्रत्येकी ऑरेंज 2 रुपये 5 पैशाला पडलेला आहे म्हणजे ₹49.20. हे काय झालं, सेलिंग प्राइस झालं. त्यानंतर आपल्याला आता गेन झालं की लॉस झालं ते आपल्याला बघायचं आहे. गेन इज इक्वल टू SP मायनस CP. गेन इज इक्वल टू SP मायनस CP मध्ये आपल्याला 49.20 मायनस 41 इज इक्वल टू किती रुपये येणार, 8.20 रुपीज येणार. ठीक आहे, आता आपल्याला आपण हे काय काढलेलं आहे, गेन काढलेलं आहे. तर आपल्याला गेन पर्सेंटेज काढायचं, ते कसं काढतात, गेन डिवायडेड बाय CP गुणीला 100. गेन किती आहे, 8.20 आहे, डिवायडेड बाय 41 गुणीला 100 म्हणजेच किती असणार आहे, 20%. म्हणजे आपलं काय गेन आहे, आपला 20%चा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण असे प्रश्न सॉल्व्ह करतो. तर अशा पद्धतीने हे थोडी मोठी प्रोसेस पण पटपट पटपट होईल आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, 20% गेन असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ पर्सन सोल्ड 2 आर्टिकल्स ॲट ₹1,200 each. Based on cost, his profit on one was 20% and his loss on other 20% on the whole. तर आता आपल्याला ते काढायचं आहे. ठीक आहे, एका पर्सन जो आहे तो 2 आर्टिकल 1,200 रुपयाला विकतो आहे आणि त्याच्या कॉस्टवर पाहिलं तर त्याला प्रॉफिट 20%चा झाला आणि लॉस सुद्धा 20%चा झालेला आहे. तर कशा पद्धतीने ते काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. ते SP इज इक्वल टू CP गुणीला 1 प्लस प्रॉफिट पर्सेंट डिवाइड बाय 100. SP किती दिले, 1200. CP 1 गुणीला 1 प्लस 20 डिवायडेड बाय 100 म्हणजे 120 डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला आहे. मग काय होईल, CP1 इज इक्वल टू 1200 गुणीला 100 डिवाइड बाय 120 म्हणजे 1000. हे काय काढलं आपण, कॉस्ट प्राइस ऑफ फर्स्ट आर्टिकल काढलेला आहे. सेकंड, आता आपल्याला लॉसचं पण असंच करायचं आहे. SP इज इक्वल टू CP गुणीला 1 मायनस लॉस पर्सेंट डिवाइड बाय 100. CP2 घेऊया कारण CP1 तिथे घेतलेलं आहे, गुणीला 1 मायनस 20 बाय 100 म्हणजेच CP2 1200 गुणीला 80 बाय 100
म्हणजे 1500. हे हे प्रॉफिट आणि लॉसचं दोघांचं निघालेलं आहे. ठीक आहे. आता आपण CP1 आणि CP2 किती आले? 1000 प्लस 1500 म्हणजे किती? 2500. ठीक आहे. SP1 आणि SP2 किती होतं? 1200 अधिक 1200 2400. ठीक आहे. आता आपल्याला मायनस करायचं आहे. 2500 मायनस 2400 म्हणजे 100 रुपयाचा लॉस त्यांना झालेला आहे. लॉस ₹100. त्यामध्ये आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे. SP इज टू कॉस्ट प्राइस गुणिला 1 प्लस प्रॉफिट पर्सेंट बाय 100 असं लॉसचा पण आहे. ठीक आहे. तर ह्या सिंपल आपण फॉर्म्युलेने काढलेला आहे. चल, समोरचा प्रश्न आहे. द प्रॉफिट मेड ऑन सेलिंग अ टॉय फॉर ₹450 इज ₹30 मोर दॅन द लॉस इन्क्लूड ऑन द सेलिंग इट फॉर 320. द कॉस्ट प्राइस इन रुपीज ऑफ द टॉय इज. आपल्याला जो प्रॉफिट झालाय सेल केल्यावर ₹450 ला, तर जर का आपण ₹30 जास्त आणि सेल केलं असतं तर लॉस जो आहे तो आपल्या ₹320 सेलिंग प्राइसवर जे आहे ते द कॉस्ट प्राइस आपल्याला इथे काढायची आहे टॉयची. ओके. ₹450 खेळणी विकल्याने होणारा नफा ₹320 विकल्याने झालेल्या नुकसानापेक्षा ₹30 जास्त आहे असं म्हणायचं. आणि खेळण्याची खरेदी किंमत किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. SP1 450, SP2 320. ठीक आहे. SP1 मायनस CP इज इक्वल टू 450 मायनस CP आणि हे प्रॉफिट्स आणि लॉसचं CP मायनस SP2 म्हणजे CP मायनस 320. ठीक आहे. 30 मोर म्हणजे P इज इक्वल टू L प्लस T 30. ठीक आहे. आता स्टेप 2 आपल्याला प्रॉफिट आणि लॉस इक्वेशन जे आलं ते बघायचं. काय आलं? 450 मायनस CP इज इक्वल टू CP मायनस 320 प्लस 30. ठीक आहे. आता आपल्याला कॉस्ट प्राइसचं सॉल्व्ह करायचं आहे. 450 minus CP is equal to CP minus 290. 450 is equal to 2 into CP. दोनदा CP आहे minus 290. 450 plus 290 is equal to 2 into CP and 740 is equal to 2 into CP. मग CP आपल्याला सरळच काढता येतं. 740 divided by 2 म्हणजे CPचं काय आहे? 370 आहे. काय आहे? 370 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ₹370 असणार आहे. कॉस्ट प्राइस जो आहे त्या टॉयचं काय आहे? 370. इथे काही नाही, आपण फक्त इक्वेशन्स घेतलं आहे आणि त्यानुसार आपण सॉल्व्ह करत गेलेले आहे. कधी कधी आपल्याला इक्वेशन्स पण अशा पद्धतीने घ्यावे लागतात आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे. अ पर्सन परचेस्ड अ रेडिओ ॲट 3/4 of its price and sold it for rupees profit of 20% of its original price. His profit percent was. एका व्यक्तीने रेडिओ त्याच्या मूळ किमतीच्या 3/4 भावाने खरेदी केला आणि तो त्याच्या मूळ किमतीच्या 20% नफ्याने विकला. त्याचा नफा टक्केवारीमध्ये किती होता ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके. हा, तर आपल्याला ओरिजिनल प्राइस 3/3 परचेस प्राइस आहे. ओरिजिनल प्राइस आपण P घेऊया. 20%चा प्रॉफिट म्हणजे 0.20 P. SP is equal to purchase price plus profit 3/4 P plus 0.20 म्हणजे 0.75 P plus 0.20 P म्हणजे 0.95 P. ठीक आहे. नंतर आपल्याला प्रॉफिट पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं. तो आपण कसं करतो? प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट किती झालेला आहे आणि परचेस प्राइस गुणिला 100. ते किती आहे? 0.20 आहे प्रॉफिट. हे आहे 0.75 प्रॉफिट आणि हे 100%. म्हणजे 20/75 गुणिला 100 म्हणजे 4/15 गुणिला 100 म्हणजे 400 डिवायडेड बाय 15 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? प्रॉफिट 26.67%. हे काय आपलं ओरिजिनल याच्यावरचं प्रॉफिट असणार आहे. ठीक आहे. प्रॉफिट पर्सेंट व 26.67%. ओके, आय होप सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. द मार्क प्राइस ऑफ अन आर्टिकल इज ₹500. इट इज सोल्ड ॲट
सक्सेसिव्ह डिस्काउंट ऑफ 20% अँड 10%. द सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल इज. एका वस्तूची चिन्हांकित किंमत 500 रुपये आहे आणि ती 20% आणि 10%च्या सलग सवलतीने विकली जाते. तर वस्तूची विक्री किंमत रुपयांमध्ये किती आहे ते आपल्याला विचारले आहे. आपल्याला आधी फर्स्ट डिस्काउंट काढावं लागेल. किती आहे? 500 गुणिला 1 - 20 100 इज इक्वल टू 500 गुणिला 0.8 म्हणजे 400. सेकंड किती आहे? SP 400 इंटू 1 - 10% म्हणजे 400. चारशे गुणिला 0.9 म्हणजे 360. द सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल इन रुपीज इज 360 रुपीज. अशा पद्धतीने ते काढलेलं आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट मस्ट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम इच ऑफ द नंबर 21 38 55 106 सो दॅट दे बिकम इन प्रोपोर्शन. तर इथे आपल्याला कसं करायचं? 21 - x डिवाइड बाय 38 - x. इथे पण इक्वेशन सारखं आहे. डिवाइड बाय 106 मायनस 21 - x 106 - x is equal to 38 - x 55 - x. ठीक आहे. आता ही इक्वेशन आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. 226 minus 21x 06x plus x square 90 minus 55x minus 38x plus x square. म्हणजे 2226 minus 127x plus x square असं ऍडिशन करा. 2090 minus 93 मायनस मध्ये येतं 93x plus x square. x square सबट्रॅक्ट करून घ्या दोन्ही याच्यामधून. minus 127x is equal to 2090 minus 93x. ठीक आहे. मग सरळ x ची व्हॅल्यू -136 मायनस 34 म्हणजे 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. हे इक्वेशन एकंदरीत पूर्ण सॉल्व्ह करावे लागणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपण काढू शकतो. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. आपण हे महत्त्वाच्या टॉपिकवरचे प्रश्न पाहिलेले आहे, जे आपल्या मॅथ्समध्ये रेग्युलरली विचारले जातात आणि हे तुमच्या याला खूप महत्त्वाचे असणार आहे. येत्या 16 फेब्रुवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.